नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। संक्रांत झाली की घरोघरी हळदी कुंकू कार्यक्रमाची लगबग सुरू होते, तर छोटीशी पार्टी केली जाते। आलेल्या महिलांसाठी नाश्ता म्हणून काय द्यायचं, तर मग अशा वेळी झटपट होणारी अशी टेस्टी रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। खूपच अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तर सर्वात आधी नॉनस्टिक किंवा जाडबुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। इथे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल छान व्यवस्थित गरम झालं की यामध्ये उकडून घेतलेले बटाटे आपल्याला साल सोलून अशा प्रकारे चिरून यामध्ये घालायचे। आता बटाटे तेलावरती आपल्याला छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे। मध्यम आचेवरती हे बटाटे मी 2 ते 3 मिनिटं छान असे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत। आता बटाटे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्याच पॅनमध्ये पुन्हा आपण 2 चमचे तेल वाढवून घ्यायचं आहे। चमचाभर जिरे घालायचे। आता हे जिरे छान तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता हा कांदा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे मिनिटभर परतून झालेला आहे। आता यामध्ये लगेचच बारीक चिरलेला आपण टोमॅटो घालूयात। टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। टोमॅटो सुद्धा आपण इथे घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला पुन्हा या कांद्यामध्ये पुन्हा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो मिनिटभर परतून झालेला आहे की यामध्ये पावडर मसाले लगेच घालूयात। जास्त नाही, यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचा आहे। लाल तिखट सुद्धा इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे। आता व्यवस्थित परतून घेऊयात। सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये आपल्याला 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे। टोमॅटो सॉस घालून झालं पुन्हा छान असं परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यावर आपल्याला फ्राय केलेले जे बटाटे होते ते यामध्ये आपल्याला घालायचे। बटाटे घातल्यावर आपल्याला लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेचच गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे। तर इथे आपलं बघू शकता बॅटर तयार झालेलं आहे। तयार मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता यावरती आपल्याला आवडीनुसार हिरवी चटणी घालायची आहे। इथे मी पुदिना चटणीची तुम्हाला लिंक दिलेली आहे, ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। गोड चटणी यावरती आपण घालूयात। सोबतच लगेचच आपण यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालायचा आहे। वरतून आपल्याला छान अशी गार्निश करण्यासाठी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेऊयात। थोडासा चाट मसाला आणि थोडा इथे गरम मसाला आपल्याला अशा प्रकारे पसरवून यावरती घालायचा आहे। मस्त अशी बारीक शेव घालूयात। ही शेव तुम्हाला बाजारात अगदी सहजच उपलब्ध होते। आता सर्व करून घेऊया। खूपच अप्रतिम लागते ही आलू चाटची रेसिपी, नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रभास किचनला सबस्क्राइब करा। धन्यवाद।